जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गडखाम शिवारात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। मक्याच्या पिकाआड गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय। गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे 6 वाजता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली DYSP विनायक कोते आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या उपस्थितीत हा छापा टाकण्यात आला। 1 बिघा क्षेत्रातील गांजाची शेती या छाप्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली आहे। तर पूर्ण बहरलेली गांजाची झाडं 5 ते 6 गोण्या ओला आणि सुका गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस चौकशीत आरोपीने काही गांजा आधीच विकल्याची कबुली दिल्यानं एका मोठ्या रॅकेटचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय। अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज गोपनीय माहिती मिळाल्यानुसार गडखाम शिवारामध्ये सुरेश लोटन पाटील यांच्या शेतामध्ये उभ्या स्थितीमध्ये ओला गांजा तसेच काही वाळवत असलेला आणि सुका केलेला अशा प्रकारे जवळपास 33 आर क्षेत्रामध्ये गांजाचं उभं पीक मिळून आलेलं आहे। त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानुसार घटनास्थळी आमच्या अमळनेर पोलीस स्टेशन स्टाफसह आम्ही सोबत रवाना होऊन पाहणी केली असता तेथे आरोपी व त्याचे मजूर यासह पकडले गेले आहे। त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत। अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गडखाम या गावामध्ये शेतगट क्रमांक 23-24 मध्ये ओल्या गांजाची लागवड करण्यात आलेली आहे। बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून आम्ही वरिष्ठांना सूचना दिली व मी SDPO सर तसेच तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ PSI काकळीज यांच्यासह आम्ही सदर शेतामध्ये आता पंचनाम्यासाठी आलो आहोत आणि याच्यामध्ये 33 आर मध्ये लागवड करण्यात आलेल्याबाबत माहिती होती की तशीच परिस्थिती आहे। उभे झाडं आहेत तसेच काही सुका व तयार माल सुद्धा पडलेला आहे। सदर याची पंचनाम्याची कार्यवाही करून पुढील कार्यवाही करीत आहोत।